जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या विशेष चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा विशेष संदेश सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुमची रास सिंह असेल किंवा तुमच्या घरातील, कुटुंबातील, मित्र परिवारातील कोणाची रास सिंह असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण येणाऱ्या दर अमावस्येनंतर ग्रहांची स्थिती आणि काळाचा प्रवाह सिंह राशीसाठी काही वेगळे संकेत देत आहे. काही दिवसांपासून ज्या अडचणी, मानसिक ताण, आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधातील गैरसमज तुमच्या आयुष्यात होते त्यामध्ये हळूहळू बदल घडू लागतील असे संकेत दिसत आहेत. या काळात तुमच्या आयुष्यात एका विशेष व्यक्तीचे आगमन होऊ शकते किंवा आधीपासून भूमिका निभावू शकते की त्यामुळे तुमच्या नशिबाची दिशा बदलल्यासारखी वाटेल. ही व्यक्ती तुमचा जवळचा नातेवाईक असू शकतो, एखादा जुना मित्र असू शकतो, कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती असू शकते किंवा कामाच्या ठिकाणी भेटणारी एखादी व्यक्ती देखील असू शकते. प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीबद्दल निश्चित दावा करता येत नाही. मात्र जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी व्यक्ती समोर येण्याची शक्यता या काळात वाढू शकते. दर अमावस्या हा अनेकांच्या श्रद्धेनुसार आत्मपरीक्षण, नवीन संकल्प आणि जुन्या नकारात्मक गोष्टी मागे सोडण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे या दिवसानंतर तुम्ही घेतलेले निर्णय, केलेले प्रयत्न आणि दाखवलेला संयम यांना चांगले फळ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बराच काळ अडकलेली कामे पुढे सरकू शकतात, काही नवीन संधी मिळू शकतात आणि मनामध्ये आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होऊ शकते. मात्र यासाठी उतावळेपणा न करता शांतपणे आणि विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे. ज्यांना नोकरीमध्ये प्रगतीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ओळखी, नवीन ग्राहक किंवा नवीन मार्ग मिळू शकतो. कुटुंबामध्ये सुरू असलेला मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. काहींना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ जवळ येत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, कोणतेही राशी भविष्य हे निश्चित भविष्यवाणी नसून पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धा आणि सामान्य ग्रहस्थितीवर आधारित मार्गदर्शन असते. प्रत्येक व्यक्तीचे कर्म, प्रयत्न, निर्णय आणि परिस्थिती वेगळी असते. म्हणून या माहितीचा उपयोग प्रेरणा आणि सकारात्मक विचारांसाठी करा. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहा आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे योग्य स्वागत करा. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दर अमावस्येनंतर सिंह राशीच्या आयुष्यात कोणते बदल दिसू शकतात, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या संधी ओळखाव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सिंह राशीच्या व्यक्तींनो, दर अमावस्येनंतरचा काळ तुमच्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात झालेला संभ्रम, अपूर्ण राहिलेली कामे, आर्थिक चिंता किंवा नातेसंबंधातील काही तणाव यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता दिसू शकते. मात्र हा बदल एका दिवसात होणार नाही. संयम, सातत्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. काही वेळा नशीब बदलण्यापूर्वी जीवन आपली परीक्षा घेत असतं आणि त्यानंतरच नवीन मार्ग खुले होतात. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात एका विशेष व्यक्तीची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते. ही व्यक्ती तुमचा कुटुंबातील सदस्य, जुना मित्र, सहकारी, मार्गदर्शक किंवा अनेक दिवसांनी पुन्हा संपर्कात येणारी व्यक्ती असू शकते, जिच्या एखाद्या सल्ल्यामुळे, मदतीमुळे किंवा योग्य वेळी दिलेल्या साथीमुळे तुमच्या आयुष्यातील काही अडथळे दूर होऊ शकतात. त्यामुळे कोणाशीही उगाच वाद घालू नका. नाती जपा आणि विश्वास ठेवण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. योग्य व्यक्तीची साथ अनेकदा मोठे बदल घडवून आणू शकते. कामाच्या क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन योजना सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते.
नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी सर्व बाजूंचा नीट विचार करणे खूप आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व द्या. काही गैरसमज केवळ शांतपणे बोलून दूर होऊ शकतात. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. जोडीदारासोबत विश्वास आणि समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न करा. लहान कारणांवरून वाद वाढवू नका. अनेकदा संयमाचे नाते टिकवण्याचे सर्वात मोठे सामर्थ्य असते. आरोग्याच्या बाबतीत दिनचर्या नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष दिल्यास उत्साह वाढू शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे उपयोगी ठरू शकते. कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दर अमावस्येनंतर काही जुन्या योजना पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेले एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ जवळ येत असल्याची जाणीव होऊ शकते. मात्र केवळ नशिबावर अवलंबून न राहता प्रत्येकाची प्रयत्नांची साथ आवश्यक आहे. मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांमुळे दीर्घकालीन यशाची वाट मोकळी होते. श्रद्धा आणि आत्मविश्वास या दोन गोष्टींचा समतोल राखणे या काळात महत्त्वाचे ठरेल. स्वामी समर्थांचे स्मरण करताना आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. चांगले कर्म, नम्र स्वभाव आणि इतरांशी प्रेमाने वागण्याची वृत्ती तुमच्यासाठी अनेक नवीन दारे उघडू शकते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आदराने पहा, कारण कधी कोणाच्या माध्यमातून नवीन संधी मिळेल हे सांगता येत नाही. या काळात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत विचारपूर्वक पाऊल उचला. संयम, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. दर अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा, नवी दिशा देणारा आणि भविष्यातील संधी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरू शकतो. मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. दर अमावस्येनंतर होणारे प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी अगदी सारखे असतील असे नाही. प्रत्येक बदल हे सारखे असतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीचे कर्म, प्रयत्न, परिस्थिती आणि जीवनाचा प्रवास वेगळा असू शकतो. पण ग्रहस्थिती काही नवीन संधीचे संकेत येत असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे या काळात कोणत्याही छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. एखादी साधी भेट, एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादी अनपेक्षित ओळख भविष्यात तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. म्हणूनच या दिवसांमध्ये मन शांत ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक निर्णय संयमाने घ्या. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्यावरही पूर्ण विश्वास ठेवा. कारण श्रद्धेला जेव्हा प्रामाणिक प्रयत्नांची साथ मिळते तेव्हा जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली, एखादी जुनी ओळख पुन्हा जुळली किंवा एखाद्या व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळाला तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मात्र कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्कीच घ्या. तुमच्यातील आत्मविश्वास, मेहनत आणि संयम हेच तुमच्या उज्ज्वल भविष्याचे खरे आधारस्तंभ ठरतील. स्वामी समर्थांचे अखंड स्मरण करा. दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार, चांगले कर्म आणि इतरांप्रती आदराची भावना कायम ठेवा. संकटे कायमचे नसतात. योग्य वेळ आल्यावर परिस्थिती बदलते. म्हणून कोणत्याही अडचणीसमोर हार मानू नका. श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ असेल तर जीवनात नवीन मार्ग नक्की खुला होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अशाच प्रकारच्या राशी भविष्य रोज नवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. भेटूयात अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश.